नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। नागपुरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं आहे। 2 मार्च रोजी मरतूक जास्त प्रमाणात आढळल्यामुळे मृत पक्षी अन्वेषणासाठी पुणे इथं पाठवण्यात आलं। जी मरतूक झाली त्याचे नमुने भोपाळ इथं पाठवण्यात आलं। तपासणीअंती नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र येथील कोंबड्यांची मरतूक एव्हियन इन्फ्लुएन्झा म्हणजेच बर्ड फ्लू मुळे झाल्याचं निष्पन्न झालं आहे। जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉक्टर विपिन इटनकर यांनी प्राण्यांमधील संक्रमण व रोग प्रतिबंध नियंत्रण अधिनियम 2009 व बर्ड फ्लू नियंत्रण कृती आराखड्यानुसार प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रापासून 1 किलोमीटर परिसर हा बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला। यासोबतच 10 किलोमीटर पर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केला आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर इटनकर यांनी कुक्कुटशेड निर्जंतुकीकरण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभागाला दिले। कुक्कुटशेड निर्जंतुकीकरण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन बाधित क्षेत्रातील कुक्कुट पक्षी खाद्य खरेदी वाहतूक बाजार जत्रा प्रदर्शन आयोजित करण्यास पुढील 21 दिवसांपर्यंत प्रतिबंध लागू करण्यात आलं। दरम्यान संसर्ग केंद्रापासून 10 किलोमीटर त्रिज्येतील निगराणी क्षेत्रात अबाधित क्षेत्रामधून कुक्कुट पक्षी अंडी कुक्कुट खाद्य यांच्या वाहतुकीस मज्जाव राहणार नाही असं जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी या आदेशात स्पष्ट केलं आहे। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। राष्ट्रीय लोक अदालतीच्या निमित्तानं जिल्हा विधी सेवा समिती नागपूर यांच्या आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती रामटेक इथं तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष सरोदे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर रामटेक यांच्या अध्यक्षतेत 2 पॅनलमध्ये कामकाज करण्यात आलं। रामटेक तालुका विधी सेवा समितीचे HS सातपुते दिवाणी न्यायाधीश तसंच श्रीमती DS सौदाने दुसरे सहन्यायाधीश उपस्थित होते। राष्ट्रीय महालोक अदालतीमध्ये नेमलेल्या पॅनल समोर दिवाणी व फौजदारी NI ऍक्ट बँक पतसंस्थांची दाखलपूर्व प्रकरण तसंच ग्रामपंचायतीचे घर व पाणी वीज बिल करांची प्रकरणं ठेवण्यात आली। त्यापैकी 21 दिवाणी व 51 फौजदारी प्रकरण, बँकेतील 10 दाखलपूर्व प्रकरण तसंच 196 घर टॅक्स बिल प्रकरण असे एकूण राष्ट्रीय लोक अदालतीत रामटेक दिवाणी न्यायालयात 287 प्रकरणं निकाली काढण्यात आली। 51,98,078 रुपयांची तडजोड करून निपटारा करण्यात आला। हे विशेष तालुका वकील संघातर्फे राष्ट्रीय लोक अदालतीत पॅनलवर पॅनल मेंबर म्हणून ॲडव्होकेट रमण गजबे आणि ॲडव्होकेट JD गायकवाड यांनी कामकाज बघितलं। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। संतनगरी शेगाव इथं श्री संत गजानन महाराजांचा 146वा प्रगट दिन उत्सव साजरा होत आहे। 4 दिवस उलटून देखील भक्तांची गर्दी कमी होण्याचं दिसत नाही। राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक मोठ्या संख्येनं संतनगरीत दाखल झाले आहेत। त्यामुळे भक्तांसोबत आलेल्या मुलांसाठी मंदिर परिसरातच पोलिओ ड्रॉप्स पाजण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। या परिसरामध्ये आलेल्या भाविकांसोबत त्यांचे 0 ते 5 वर्ष वयोगटातील बाळ या पोलिओ डोस पासून वंचित राहू नये याकरिता ही व्यवस्था केली गेली। एकंदरीतच श्रींचा प्रकट दिनाचं औचित्य साधून आध्यात्मिक नगरी प्रति पंढरपूर इथं बालकांचे देखील आरोग्य एका अभिनव पद्धतीनं जपल्या गेल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। 4 मार्च 2024 ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं नमो युवा महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। परंतु हा राजकीय कार्यक्रम शासकीय जागेत करीत असताना सर्व नियम धाब्यावर तर बसवण्यात आलं, परंतु कार्यक्रमाला जी परवानगी देण्यात आली ती सुद्धा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी राज्यपालांना पत्र लिहून राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार अनिल देशमुख यांनी केली आहे। कोणताही कार्यक्रम करीत असताना साधारणतः अगोदर परवानगी घेण्यात येतं आणि नंतर कार्यक्रम जाहीर करण्यात येतो, परंतु अगोदर हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आणि नंतर विद्यापीठाकडनं परवानगी घेण्यात आली। परवानगी देताना काही नियम व अटी साधारणतः लावल्या जातात, परंतु
या कार्यक्रमाला कोणतेही नियम व अटी लावल्या नसल्यानं माझ्या माहितीस आहे. विद्यापीठाचे काम सुरू असलेल्या दिवशी ही परवानगी कशी देण्यात आली? ज्या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला त्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसर हा विद्यापीठाचा मुख्य शैक्षणिक परिसर आहे. तसंच या परिसरात विद्यापीठाचे मुख्य प्रशासकीय कार्यालय आहे. या परिसरात जवळपास 80% कर्मचारी व अधिकारी, ज्यामध्ये कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव यांची कार्यालये आहेत. असे असतानाही कामकाजाच्या दिवशी ही परवानगी का देण्यात आली? विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसर हा शांतता झोन आहे. असे असताना तिथं जोरजोराने नारेबाजी करण्यात आली. ज्या दिवशी पूर्ण वेळ काम आहे त्या दिवशी भर दुपारपासून सत्ताधारी पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, भोंगांच्या आवाजाने दणानून जावं असं विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांना काम करणं तर सोडा, बाहेर निघणं पण कठीण झालं होतं. वरील उपस्थित झालेले प्रश्न अतिशय गंभीर आहेत. तसं पाहिलं तर व्यवस्थापन परिषद हे विद्यापीठाच्या हिताचा निर्णय घेणार सर्वोच्च प्राधिकरण आहे. अशा प्राधिकरणाने राजकीय कार्यक्रम विद्यापीठ परिसरात घेण्याची परवानगी कशी काय दिली, हा महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय. यामुळे या कार्यक्रमाची परवानगी कशी देण्यात आली आणि परिसरात नियमाची जी पायमल्ली झाली याची सखोल चौकशी करून यात दोषी असलेल्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. श्री संत गजानन महाराजांचा 146वा प्रकट दिन उत्सव असून नाईक रोड, झेंडा चौक, महाल मारुती देवस्थान पंच कमिटीकडून प्रकट दिन उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळच्या सुमारास श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरातून दिंडीसह मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांकडून फुगडी खेळत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. गजानन महाराज की जय, गणगण गणात बोतेच्या गजरात उत्सव साजरा करण्यात आला. संत गजानन महाराजांचे शिष्य पुंडलिक बाबा भोकरे महाराज यांना दिलेला प्रासादिक पादुका मुंडगाव या मंदिरात दर्शनासाठी उपलब्ध आहे. मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत असून नाईक रोड इथनं मिरवणुकीला सुरुवात झाली आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून परत मंदिरात आली. यावेळी ठिकठिकाणावर रस्त्यांवर भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं असून भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्याद्वारे पश्चिम बंगालमध्ये नारी शक्ती वंदन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याचे औचित्य साधून कामठी इथं माननीय पंतप्रधान मोदी यांच्या लाईव्ह कार्यक्रमाचं सादरीकरण करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर माननीय प्रदेश भाजपा अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाध्यक्ष श्री सुधाकर कोहडे, माननीय श्री टेकचंदजी सावरकर यांच्या निदर्शनानुसार कामठी मंडळाची जिम्मेदारी माननीय श्री अनिलजी निधान, महामंत्री नागपूर जिल्हा ग्रामीण सौ लतेश्वरी ब्रह्माजी काळे, बचत गट संयोजक नागपूर यांना देण्यात आली होती. श्री अजयजी अग्रवाल, श्री उमेशजी रडके अध्यक्ष कामठी, माननीय श्री चंद्रशेखरजी तुप्पट अध्यक्ष कामठी, श्री कपिलजी गायधने, श्री पंकजजी वर्मा, श्री राजेशजी खंडेलवार, श्री बम्माजी काळे, श्री सचिन डांगे, श्री विजयजी कोंडुलवार, विनोदजी संगेवार, सौ प्रभाताई राऊत, सौ कुंदाताई रोकडे, श्री कुणालजी सोलंकी, सौ प्रीती कुल्लरकर, सौ संगीता अग्रवाल, कुमारी गायत्री यादव, सौ रोशनी कानफडे, महल्लेताई सरपंच, अंकिताताई तडेकर, सौ स्वाती साबळे, सौ सरिता भोयर, सौ लता माणेकर, मीना पाल, मीना गभणे, रंजना सोनी, नेहा भोज, सपना महाजन, पूजा कोरडे, सोनम पाल, सौ रेखाताई झंजाड, सौ नंदाताई बारई, श्री लालसिंहजी यादव, श्री उज्ज्वलजी रायबोले, श्री सुदाम राखडे, रमेशजी वैद्य, अनिलजी पिंगडे, मोहन तिवारी सहित अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. महिला आघाडीच्या अथक परिश्रमातून या कार्यक्रमाचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. नारी शक्ति के सामर्थ्य का परिचय है और इसलिए आज नारी शक्ति पूरे देश को अपने सामर्थ्य का परिचय दे रही है. नारी शक्ती वंदनच्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेबांनी संपूर्ण भारत देशामध्ये
ऑनलाईन सर्व आमच्या महिला भगिनींना जे आव्हान केलं की बाबा हा भारत देशातील जेवढ्या बी आमच्या नारी शक्ती आहे हा सर्व माझा परिवार आहे आणि मोदीजी आहे तो मुमकिन आहे, मोदीजी आहे तो गॅरंटी आहे। आणि मोदीजीने जे आव्हान केलेलं आहे की हा जो एवढा मोठा भारत देश आहे हा माझा परिवार आहे आणि ह्या परिवारासाठी मी सदैव, त्यांनी आज जे भावनात्मक आव्हान केलं सर्वांना, आमच्या विशेष करून आमच्या महिला आघाडींना, की खरोखर एक जे आव्हान त्यांनी केलेलं आहे ह्या आव्हानामध्ये येणाऱ्या 24च्या निवडणुकीमध्ये मोदीजी साहेब पुन्हा पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे पूर्ण नारी शक्ती वंदनच्या माध्यमातून हे पूर्ण नारी शक्ती पुन्हा एकदा मोदीजीच्या पाठीशी भरभक्कमपणे उभी राहिल्याशिवाय राहणार नाही असा आम्हा सर्वांना विश्वास आहे आणि हा विश्वास आम्ही सार्थ केल्याशिवाय राहणार नाही। कुंदा रोकडे बीजेपी महिला अध्यक्ष, मी मोदीजी यांना आयोजन करते की त्यांनी खूप छान कार्यक्रम वगैरे हे केलेले आहे याच्यावरती आणि जे सुरक्षा सगळ्यांना मिळत आहे ती सगळ्यांनी हे करावी आणि जे मोदींनी आता ह्यावर एकच महिन्यासाठी हे केले होते धान्य वगैरे देण्यासाठी ते 5 वर्षासाठी पुन्हा त्यांनी समोर वाढवलेले आहे हे सगळ्यांना हे करते नम्र विनंती। आज पश्चिम बंगाल इथून आमचा नारी शक्ती वंदनाचा कार्यक्रमाचा समारोप आज मोदीजींनी हजारो महिलांमध्ये केलेला आहे। आज त्यांनी ज्याप्रमाणे आम्हाला भावुकतेने एक नारा दिला आहे की मेरा परिवार मोदी परिवार, हे खूप सुंदर टॅगलाईन त्यांनी आम्हाला दिलेली आहे। आज त्यांच्या या कार्यक्रमानुसार आज आम्ही इथे शेकडो महिलांनी इथे सहभाग घेतलेला आहे। त्याचप्रमाणे त्यांनी ज्या स्वयंसहायता समूह आणि नारी शक्ती वंदन यांना कोलॅबरेट करून जो कार्यक्रम आम्हाला दिलेला आहे तो खूप अतिशय सुंदर आणि भरपूर उत्स्फूर्तपणाने त्यांनी इथे सांगितलेला आहे। त्याकरिता खरंच मोदीजींचे खूप खूप धन्यवाद। मोदी सरकार, मोदीजी है तो गारंटी है, मोदीजी है तो गारंटी है, मोदीजी है तो गारंटी है। मेरा परिवार, मोदी परिवार, मेरा परिवार, मोदी परिवार, सबका परिवार, मोदी परिवार, सबका परिवार, मोदी परिवार, पूरे देश का परिवार, मोदी परिवार। मोदी सरकार, भारत माता की जय, माता की जय। मेरा परिवार, मेरा परिवार, मोदी परिवार, मेरा परिवार, मोदी परिवार। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्स सह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157।